गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण जो चॅप्टर स्टार्ट केला होता रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, ज्यामध्ये आता बरीच गॅप झालेली आहे. सो आता त्याचा आपल्याला नेक्स्ट पार्ट आणि खूप इम्पॉर्टंट कंटेंट आहे हा, मेकॅनिझम ऑफ एक्सचेंज. आपण याच्या आधी जो आपला प्रिव्हियस क्लास झाला किंवा जो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल त्यामध्ये आपण काही व्हॉल्यूम्स बघितलेले होते, जो तुम्ही परत एकदा बघा, ज्यामध्ये आपण त्या कॅपॅसिटीज किती आहे, डिडार व्हॉल्यूम काय आहे, रिस्पेक्टिव्ह काय आहे किंवा एक्सपिरेटरी आणि इन्स्पिरेटरी व्हॉल्यूम काय आहे, देन व्हायटल कॅपॅसिटी, लंग कॅपॅसिटी, ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण बघितलेल्या आहे. म्हणजे एअर एंटर्ड झाल्यानंतर ती किती प्रमाणामध्ये आपल्या लंग्सपर्यंत पोहोचते, डेड स्पेस व्हॉल्यूम हे सुद्धा आपण सगळं बघितलं होतं. त्याच बेसिसवरती इंटरनली तो गॅस गेल्यानंतर किंवा इंटरनली जेव्हा ऑक्सिजन आपण एंटर होते असं म्हणतो किंवा इनहेल आपण करतो आणि कार्बन डायऑक्साईडला पण रिलीज करतो, मग हे जे ऍक्च्युअल मेकॅनिझम आहे किंवा ऍक्च्युअल एक्सचेंज आहे त्याची जी साईट आहे त्याला आपण अल्व्हिओलस, इट्स द स्ट्रक्चर ऑफ अल्व्हिओलाय. सो अल्व्हिओलस इज द ऍक्च्युअल साईट ऑफ गॅसेस एक्सचेंज. मग बेसिकली इथे काय मेकॅनिझम होतं आणि कशा प्रकारे कुठला गॅस कशा प्रकारे डिफ्यूज होतो, सो हे सगळं मेकॅनिझम आपल्याला बघायचं आहे. वन्स अगेन व्हेरी इम्पॉर्टंट कंटेंट इज दिस. यासाठी कारण आता न्यू सिलेबसनुसार रेस्पिरेशन हा टॉपिक ऍड केलेला आहे. सो मोस्ट ऑफ द चान्सेस किंवा ॲज अ लॉंग क्वेश्चन म्हणून येण्याचे चान्सेस बरेच आहेत, जे तुम्हाला प्रत्येक वेळेला एक रिकॉल करून देत असते. सो आता यामध्ये बघा, आपल्याला जे मेकॅनिझम डिस्कस करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, दिस एक्सचेंज हॅड कॅरिड आउट इन टू लेवल्स, ॲट लंग लेवल, ॲट टिश्यू लेवल. त्यालाच आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन किंवा एक्सटर्नल एक्सचेंज आणि इंटरनल एक्सचेंज असंही म्हणू शकतो. ॲट द लंग लेवलला जे एक्सचेंज होतं दॅट इज अगेन नोन ॲज द एक्सटर्नल एक्सचेंज, अँड ॲट द टिश्यू लेवल नोन ॲज द इंटरनल एक्सचेंज. सो हिअर if this mechanism is divided into two parts or two level, at lung level and at tissue level. So to understand that, first of all, it is very necessary to understand one phenomena, that is the partial pressure. Every time gas diffuses from higher concentration to lower concentration, higher to lower, ओके. आणि हे जे मेकॅनिझम आहे किंवा यामध्ये आपण जे एक्सचेंज बघितलं होतं किंवा लंग मध्ये काय जे ब्रीदिंग मेकॅनिझम आपण बघितलेलं होतं ते तुम्हाला रिकॉल होत असेल, त्यामध्ये सुद्धा आपण हा पॉईंट डिस्कस केला होता. हायर टू लोअर, एन्व्हायरमेंटचं बाहेरचं हायर असेल आणि इंटरनल लोअर असेल तर तो गॅस असा डिफ्यूज होईल. जर इंटरनल आपला हायर असेल, एक्सटर्नल लोअर असेल तर तो असा डिफ्यूज होईल. ओके. सो हे आपण ब्रीदिंग मेकॅनिझम मध्ये सुद्धा डिस्कस केलं आहे. सेम थिंग इज हिअर. So, what is meant by partial pressure? Partial pressure means the pressure exerted by a gas in the mixture of gases irrespective concentration of other gases. That is known as the partial pressure. So, here two terms, the partial pressure of oxygen and partial pressure of carbon dioxide. So, simply आपण ते PO2 आणि PCO2 हे दिलेलं आहे. So, कन्फ्यूज व्हायचं नाहीये, हा कंटेंट काय आहे हे आधी समजून घ्या. पार्शियल प्रेशर मीन्स द प्रेशर एक्झर्टेड बाय अ गॅस इन द मिक्सचर ऑफ गॅसेस irrespective the concentration of other gases, that is known as the partial pressure. मग आता हा जो कन्सेप्ट आहे किंवा इंटरनल तो गॅस गेल्यानंतर त्यामध्ये काय मेकॅनिझम होतं किंवा कशा प्रकारे तो एक्सचेंज होता ते बेसिकली आपल्याला इथे बघायचं आहे. थेरॉटिकली जेव्हा आपण ते ॲज अ टेक्स्टबुक मधून जेव्हा रीडिंग करतो किंवा आपण थोडं कन्फ्यूज होतो, सो त्यासाठी तुम्हाला सिंपल वे मध्ये समजावं म्हणून एक स्केच किंवा स्कीमॅटिक प्रेझेंटेशन इथे दिलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला हा कन्सेप्ट खूप इझिली समजेल. आणि तसंही थेरॉटिकल आपण एक पेज दोन पेज लर्न केल्यानंतर किंवा रीडिंग केल्यानंतर ते आपल्याला थोडं समजायला जड जातं, पण तेच जर आपण थोडं डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये प्रेझेंट केलं किंवा तुम्ही सुद्धा असं तुमचे जेव्हा नोट्स प्रिपेअर करता तेव्हा करू शकता, सो आपल्याला ते इझिली लक्षात राहतं. व्हॅल्यूज लक्षात ठेवायचे, एक्सप्रेशन तुम्ही इझिली करू शकता जर तुम्हाला तो कंटेंट कळला असेल तर. सो आता इथे आपल्याला दोन टर्म्स बघायचे आहेत. इथे आपल्याला सर्क्युलेशन अलॉंग विथ द सर्क्युलेशन आणि हे एक्सचेंज, ह्या दोन टर्म आपण इथे मिक्सअप केलेले आहे. आता बघा, सर्क्युलेशन चॅप्टर तुमचं जर व्हायचं आहे किंवा याचाच आपला नेक्स्ट पार्ट सर्क्युलेशन आहे, ज्यामध्ये बेसिकली तुम्हाला सगळ्या टर्म्स तुमच्या क्लिअर होतील आणि सर्क्युलेशन कसं होतं किंवा ते मेकॅनिझम काय ते आपण तिथे शिकणार. पण त्याआधी इथे आपल्याला फक्त आपल्याला ज्या चेंबर्सची गरज आहे तेच आपण इथे लिहिलेलं आहे. आपण इथे या प्रकारे सुद्धा थोडं मेन्शन करू शकतो, आपल्याला जसं सोपं पडेल तसं. हार्ट हे चेंबर्स आपण घेतलेले आहेत की ज्या चेंबरचा तिथे इन्व्हॉल्व आहे किंवा ते चेंबर इन्व्हॉल्व आहे.
बेसिकली तुम्हाला हे माहिती असेल किंवा 8th मध्ये आपला हा कन्सेप्ट जर झाला असेल तुम्हाला, किंवा आपल्याला माहिती आहे की दोन प्रकारचं ब्लड जे असतं, डीऑक्सिनेटेड ज्याला आपण फॉल ब्लड सुद्धा म्हणतो. ऍक्च्युअली इट इज नॉट फॉल, कारण त्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण पण असतं पण कमी असतं, आणि ऑक्सिनेटेड ब्लड ज्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे जास्त असतं. सो आता इथे बघा आपल्याला ऍट द लंग लेवल आपलं जे पहिली लेवल आहे किंवा पहिल्या प्रकारचं जे एक्सचेंज आहे ते कसं होतं, अँड सेकंड ऍट द टिश्यू लेवल, दोन लेवलवरती आपल्याला बघायचं आहे. सो सिम्पली ऍट द लंग लेवलवरती काय मेकॅनिझम होतं आणि टिश्यू लेवलवरती. सो इट्स अल्व्हेओलाई. अल्व्हेओलाई इज द इंटिमेट ऑर द ऍक्च्युअल साइट ऑफ द गॅशियस एक्सचेंज. कारण काय की आपण हा पॉइंट याच्या आधी पण डिस्कस केला आहे की अल्व्हेओलायची जी एक मेम्ब्रेन असते दॅट इज परमिएबल मेम्ब्रेन अँड व्हेरी थिन ऑर स्क्वॅमोस एपिथेलियम मेड बाय स्क्वॅमोस एपिथेलियम. सो इझिली इथनं ट्रान्सपोर्ट होऊ शकतं. मग आपल्या ज्या ब्लड वेसल्स आहेत आणि अल्व्हेओलाई आहेत याच्यामध्ये फार अंतर नसतं, खूप त्या अशा क्लोज्ड असतात, कनेक्टेड नसतात बट क्लोज, इंटिमेटली कनेक्टेड. सो मग यामध्ये काय होतं, आता इथं आपण अल्व्हेओलर एअर आणि याच्याही आधी म्हणजे हे अल्व्हेओलाई पर्यंत पोहोचलेली एअर आहे. ओके, हा कन्सेप्ट थोडा क्लिअरली तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही. इनहेल्ड एअरचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते वेगळं असतं. इनहेल्ड म्हणजे जी आपण इनहेल्ड करणार आहोत पूर्ण टोटल एअर, ठीक आहे, ज्यामध्ये समथिंग आता मी तुम्ही जास्त कन्फ्युज व्हाल तर त्या व्हॅल्यूज मी दिलेल्या नाहीये. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन ऑफ इनहेल्ड एअर नियर अबाउट 158 mm ऑफ Hg. आता हे युनिट आहे, प्रत्येक ठिकाणी इथे मी मेन्शन केलेलं नाहीये, जिथे जागा होती तिथे मेन्शन केलेलं आहे. तर प्रत्येक ठिकाणी हे युनिट आहे हे तुम्हाला कन्सिडर करायचं आहे, किंवा तुम्ही जेव्हा एक्झाम मध्ये लिहाल किंवा तुम्हाला ही सवय ठेवायची की हे जेव्हा लिहाल त्यासोबतच mm ऑफ Hg पण तुम्हाला ऍड करायचं. इट्स अ युनिट ऑफ दॅट. सो पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन ऑफ द इनहेल्ड एअर इज 158 mm of Hg and partial pressure of carbon dioxide 0.3 mm of Hg inhaled air. Okay, but now this value is of alveolar air. पण ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला थोडा चेंज दिसतोय. चेंज असा आहे की ऑक्सिजनची जी व्हॅल्यू आहे ती कमी झालेली आहे आणि कार्बन डायऑक्साईड ती इन्क्रीज झालेली आहे. ठीक आहे, जसं आपण म्हटले ते 158 and 0.3 ते पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन अँड पार्शियल प्रेशर ऑफ CO2, आणि ते कुठल्याच आहे, इनहेल्ड एअर मध्ये आहे. सपोज आपण इथे पण करून घेऊ इनहेल्ड एअर. ओके, पण तीच एअर जेव्हा अल्व्हेओलाई पर्यंत पोहोचते, कारण आपण बघितलं टिडाल व्हॉल्यूम देन डेड स्पेस जो 150 आपण त्या व्हॅल्यूज मध्ये बघितलं होतं प्रिव्हियस व्हिडिओ, तुम्ही परत एकदा बघा, त्यामुळे तुम्हाला हे सगळं मिळेल. सो त्यानंतर या ज्या व्हॅल्यूज आहेत, आता ही जी एअर आहे ती अल्व्हेओलाई मध्ये आहे, ज्यामध्ये ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर किती आहे 104 mm of Hg आणि कार्बन डायऑक्साइडचं पार्शियल प्रेशर किती आहे 40 mm of Hg. ओके, सो नाउ आता इथे एंटर किंवा ऍट द लंग लेवल, लंग मध्ये काय मेकॅनिझम होणार आहे की जेव्हा आता लंग मध्ये हे जे ज्याला हार्ट मधून जे डीऑक्सिनेटेड ब्लड लंग मध्ये येईल फॉर द प्रोसेस ऑफ ऑक्सिजनेशन, त्याला आपण, आणि ही लिंक आपल्याला परत एकदा सर्क्युलेशन मध्ये बघायची. सर्क्युलेशन तुमचा एकदा कन्सेप्ट झाला की तुम्हाला हे आणखी जास्त सोपं वाटेल, कारण तो मेकॅनिझम त्यामध्ये परत येऊन जाईल. सो काय होणार की डीऑक्सिनेटेड ब्लड हे जे आपल्या बेसिकली राईट व्हेंट्रिकल मधनं लंग मध्ये जात असतं. ओके, थ्रू द पल्मनरी आर्टरीज, हे पण आपण इथे नोट करून घेऊ. सो ते जे ब्लड आहे त्याला आपण डीऑक्सिनेटेड किंवा फॉल ब्लड म्हणतो. हे आता सांगितलं व्हाय, बिकॉज दॅट हॅज लेस अमाउंट ऑफ ऑक्सिजन अँड मोर अमाउंट ऑफ कार्बन डायऑक्साइड. नाउ मग आता इथे काय होणार की हे जे डीऑक्सिनेटेड ब्लड आहे याला ऑक्सिजनेटेड करायचं आहे किंवा हे ऑक्सिजनेटेड होणार आहे. द प्रोसेस इज नोन एज द ऑक्सिजनेशन दॅट कॅरिड आउट इन द लंग्स. सो हियर व्हाट हॅपन, always gases diffuses from higher concentration to lower concentration. म्हणजे जर ऑक्सिजनला इथे डिफ्यूज व्हायचा आहे तर तो त्याचं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट बघेल किंवा तो जास्त कुठे आहे तिथून तो हायर टू लोअरला डिफ्यूज होईल. नेहमी हे लक्षात ठेवा, हायर टू लोअर. सो हियर ऑक्सिजन डिफ्युजेस, इथे आपण शॉर्ट मध्ये दिलं ऑक्सिजन डिफ्युजेस from higher to lower. ठीक आहे, ऑक्सिजन डिफ्युजेस फ्रॉम हायर टू लोअर, क्लिअरली दिसते आपल्याला.
हे डिऑक्सिडेटेड आहे का बरं? कारण हे हार्ट मधनं झालेलं आहे, युटिलाइज झालेलं आपल्या टिश्यूने ऑक्सिजन वापरलेला आहे आणि त्यामुळे आपल्या याच्यामधलं ऑक्सिजन कमी झालेलं आहे. सो दॅट काइंड ऑफ ब्लड इज नोन ॲज द डिऑक्सिडेटेड ब्लड अँड दॅट डिऑक्सिडेटेड ब्लड कॅरीड ऑर ट्रान्सपोर्ट टुवर्ड्स द लंग्स. मग हे जे डिऑक्सिडेटेड ब्लड आहे हे आपल्या लंग्स पर्यंत कोण पोहोचवतं किंवा लंग्स पर्यंत हे कसं पोहोचतं? सो बाय द पल्मनरी आर्टरी. ओके, हे आपल्याला सर्क्युलेशन मेकॅनिझम ऑफ सर्क्युलेशन मध्ये परत एकदा रिवाइज होतोय. ठीक आहे, डिटेल मध्ये बघा. डिऑक्सिडेटेड ब्लड टुवर्ड्स द लंग ट्रान्सपोर्ट थ्रू द पल्मनरी आर्टरी and that blood is deoxygenated blood. Now what happened here? This blood, the partial pressure of oxygen is less than the alveolar oxygen partial pressure. Alveoli मध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर हे जास्त आहे, जेव्हा की लंग मध्ये असणाऱ्या ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर हे कमी आहे. So that's why the oxygen is diffuses from the alveoli to the lung into the blood. So after that what happened? At the same time, simultaneously the second process is here. The partial pressure of carbon dioxide is 40 mm of Hg and here 46 mm of Hg. कारण आता हे जे कार्बन डायऑक्साइड आहे हे रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. सो कार्बन डायऑक्साइड या ब्लड मध्ये जास्त आहे म्हणून आपण त्याला डिऑक्सिडेटेड म्हटलेलं आहे. सो नाउ अगेन हियर फ्रॉम हायर टू लोअर. आता एरो बरोबर बघा. ठीक आहे, ऑक्सिजन हा अल्व्हिओलाई मधनं लंग मध्ये येत आहे किंवा ब्लड मध्ये डिफ्यूज होत आहे आणि ब्लड मध्ये असणारं जे कार्बन डायऑक्साइड आहे ते लंग मधनं बाहेर निघत आहे. लंग मधनं ते कुठे जात आहे? अल्व्हिओलाई मध्ये जात आहे, ट्रॅक थ्रू आपल्या बॉडीच्या बाहेर जाण्यासाठी. ठीक आहे, सिस्टीम आपण डिस्कस केलेली आहे. सो तो ट्रॅक तुम्हाला माहिती आहे. आफ्टर दॅट मग आता ह्या व्हॅल्यूज चेंज होणार, म्हणजे इथे कुठली प्रोसेस झाली? ऑक्सिजनेशनची प्रोसेस झाली. सो नाउ हियर दिस डिऑक्सिडेटेड ब्लड इज ट्रान्सफॉर्म्ड इनटू द ऑक्सिडेटेड ब्लड. आता डिऑक्सिडेटेड ब्लडचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे लंग्स मध्ये ते कुठे कशामध्ये झालेलं आहे? ऑक्सिडेटेड ब्लड मध्ये. व्हाय? बिकॉज द ऑक्सिजन इज डिफ्युजेस हियर and that's why the partial pressure of oxygen increases near about, and this number is not actually fixed, near about हा नंबर फिक्स्ड असेल. ठीक आहे, इथे आपल्याला ह्या व्हॅल्यूज थोड्याफार फ्लेक्सिबल असतात, बुक्स टू बुक्स पण चेंज होऊ शकतात बिकॉज दॅट इज डिपेंड ऑन द टिश्यू. आपला कुठला टिश्यू किती ऍक्टिव्ह आहे, तो कशा प्रकारे प्रोसेस करतोय, तो किती ऑक्सिजन युटिलाइज करतोय, तो किती कार्बन डायऑक्साइड रिलीज करतोय, दॅट ऑल डिपेंड ऑन द ऍक्टिव्हिटी ऑफ द टिश्यू. दॅट्स व्हाय this value can be changed but this value is always constant. So here partial pressure of oxygen 95 mm of Hg. युनिट नेहमी लक्षात ठेवायचं आहे, लिहायचं पण आहे. ते आता इथे काय झालेलं होतं? कारण ऑक्सिजन हा डिफ्यूज झालेला होता अल्व्हिओलाई टू लंग. नेक्स्ट 46 partial pressure of carbon dioxide that reduces because carbon dioxide is released from the lung to the alveoli and that's why the next partial pressure of carbon dioxide is 40. Okay, then this kind of blood is now known as the oxygenated blood because the proportion, the concentration of oxygen is more than the carbon dioxide, and this kind of blood is known as the oxygenated blood. This oxygenated blood transport towards the heart again with the help or through the pulmonary vein. ठीक आहे, आपल्या हार्ट मधनं जेव्हा लंग मध्ये जे ब्लड जातं ते कशा थ्रू जातं? पल्मनरी आर्टरीज थ्रू जातं आणि तो मेकॅनिझम ते पूर्ण डायग्राम आपल्याला हार्ट सर्क्युलेशन मध्ये बघायचं आहे. आणि ऑक्सिडेटेड ब्लड सेम आहे. तुम्ही जर थोडं कॉन्सन्ट्रेशन तुमचं जर फुल असेल आणि जर तुम्हाला एकदा कन्सेप्ट समजला तर तुम्हाला हे खूप सोपं वाटेल. पण जर तुम्ही फक्त हे रीडिंग किंवा लर्न करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ते काहीच कळणार नाही. जर तुम्ही जर थोडं विसरला तर तुम्हाला ते नाही आठवणार. सो लर्न करण्याच्या भानगडीत पडू नका, ते समजून घ्या. समजलं तर ते अगदी सोपं आहे. ठीक आहे, सो ऑक्सिडेटेड ब्लड हे पल्मनरी वेन थ्रू हार्ट मध्ये जात आहे. ठीक आहे, सो आपण इथे परत दोन चेंबर घेतलेले जे आपल्याला आवश्यक आहे, लेफ्ट ऑरिकल अँड लेफ्ट वेंट्रिकल. So the oxygenated blood is transported towards the left auricle first to the pulmonary vein, from the left auricle to the left ventricle. हे directly होतं and then through the aorta this oxygenated blood is transported towards the different body parts. म्हणजेच मग हे कुठे जाणार आहे? हे आपल्या टिश्यू पर्यंत पोहोचणार आहे. हे आपल्या ऑर्गन पर्यंत पोहोचणार, आपल्या सेल पर्यंत पोहोचणार, आपल्या टिश्यू पर्यंत पोहोचणार. At the second
सेम आता इथे काही चेंज होणार नाही कारण हे सेम ब्लड हार्ट मध्ये आलेलं आहे. लेफ्ट ऑरिकल टू लेफ्ट ventricle and through the aorta now reach towards the different organ. So the concentration or the partial pressure is same. Partial pressure of oxygen 95 mm of Hg and partial pressure of carbon dioxide 40 mm of Hg. ठीक आहे, ह्या व्हॅल्यूज नाही बदलणार. व्हॉट हॅपन? मग आता जेव्हा लंग मधनं किंवा हे जे ब्लड आहे यामधनं ऑक्सिजनला कुठे डिफ्यूज व्हायचं आहे? टिश्यूला. कारण आपल्या प्रत्येक सेलला ऑक्सिजनची गरज आहे त्याच्या ऍक्टिव्हिटीजसाठी. सो आता इथे आपण जे टिश्यूमध्ये किंवा टिश्यूमध्ये असणारे जे ब्लड आहे त्यामध्ये असणारं पण कॉन्सन्ट्रेशन लिहिलेलं आहे. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन 20 mm of Hg. अगेन नंबर इज फ्लेक्सिबल कारण हे पण डिपेंड करेल त्या टिश्यूच्या ऍक्टिव्हिटीज वरती. सो 20, 25, 26 समथिंग या रेंज मध्ये, 56, 58, 59 या रेंज मध्ये. ओके, सो पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन 20 mm of Hg कारण हे युटिलाइज झालेलं आपल्या टिश्यूने वापरलेलं आहे. अँड कार्बन डायऑक्साइड इन्क्रीज का बरं आहे किंवा जास्त का बरं आहे? कारण टिश्यू मध्ये ते बाहेर पडतं. दॅट इज द बेस्ट. सो त्याला बाहेर निघायचं आहे, त्याला पाथवे थ्रू आपल्या बॉडीच्या बाहेर जायचं आहे. ओके, सो त्यासाठी यामध्ये कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जास्त असेल आणि इथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल. नाउ सेम मेकॅनिझम इज हियर. जसं आपण म्हटलं ऑक्सिजन डिफ्युजेस फ्रॉम हायर टू लोअर, कार्बन डायऑक्साइड ऑल्सो डिफ्युजेस फ्रॉम हायर टू लोअर. ओके, सो सेम थिंग इज हॅपन हियर. अगेन द ऑक्सिजन डिफ्युजेस, इथे पण एरो प्रॉपरली बघा, ऑक्सिजन डिफ्युजेस फ्रॉम हायर टू लोअर. बघा इथे नोट करा 95 हायर आहे आणि 20 लोअर आहे. सो आता लंग मध्ये असणारं जे ब्लड आहे किंवा त्यामध्ये असणारं जे ऑक्सिजन आहे त्याचं जे प्रपोर्शन आहे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते जास्त आहे, टिश्यू मधलं कमी आहे. सो द ऑक्सिजन इझिली डिफ्युजेस फ्रॉम हायर टू देअर लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ अदर गॅस. देन सेम थिंग इज हियर. इथे सुद्धा काय होत आहे? आता इथलं किती आहे? 58 कॉन्सन्ट्रेशन, इथलं किती आहे? 46. अगेन हायर टू लो. इथे सुद्धा सेम होत आहे. कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द टिश्यू, कारण कार्बन डायऑक्साइड जो रिलीज होता आपल्या टिश्यू मधनं दॅट इज द वेस्ट मटेरियल. सो त्याला आता बाहेर निघायचं आहे थ्रू दिस वे अगेन, द सेम वे. सो दॅट्स व्हाय द कार्बन डायऑक्साइड ऑल्सो डिफ्युजेस फ्रॉम टिश्यू टू ब्लड. इथे काय झालेलं आहे? फ्रॉम ब्लड टू टिश्यू. ऑक्सिजन आपल्या टिश्यू मध्ये पोहोचला आणि कार्बन डायऑक्साइड आपल्या टिश्यू मधनं परत ब्लड मध्ये आलेला आहे. सो नाउ आता हे ब्लड काय होतं? ऑक्सिडेटेड होतं कारण यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त होतं. आता परत इथे काय झालेलं आहे? ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढलेलं आहे. सो दॅट्स व्हाय दिस काइंड ऑफ ब्लड इज ऑल्सो नोन ॲज, अगेन हियर कोणतं ब्लड असेल हे? deoxygenated blood, because carbon dioxide more in number as compared to more concentration as compared to the oxygen. Again मग आता इथे सुद्धा ट्रान्सपोर्ट होणार आहे. तर हे जे डिऑक्सिडेटेड ब्लड आहे या डिऑक्सिडेटेड ब्लडला तिथे चेंबरला तुम्ही असा सिक्वेन्स घेऊ नका, कारण आपण जर हार्टचं स्ट्रक्चर बघितलं तर ऑरिकल आणि वेंट्रिकल असं असतं. तुम्ही कन्फ्युज व्हाल की इथे काय आहे वर कसं आलेलं आहे. हे आपण फक्त फ्लो जसा होत आहे त्यासाठी समजण्यासाठी आपण हे एक प्रेझेंटेशन तयार केलं आहे. ठीक आहे. सो चेंबर आपले नेहमी लेफ्ट ऑरिकल अँड लेफ्ट वेंट्रिकल, लेफ्ट ऑरिकल अँड राईट ऑरिकल ॲट द अपर मोस्ट चेंबर्स अँड लेफ्ट अँड राईट वेंट्रिकल्स आर द लोअर मोस्ट चेंबर. हे असेच राहणार. ओके, इथे फक्त आपल्याला फ्लो दाखवायचा आहे आणि त्यासाठी आपण हे असं केलेलं आहे. अदरवाईज वेंट्रिकलचे वर्ण असतं, वेंट्रिकल हे दोन्ही खाली असतात आणि ऑरिकल हे दोन्ही वर असतात. सो ही पण आपण पॉईंट लक्षात ठेवा. तर तुम्ही म्हणाल मॅडमने हे चुकीचं किंवा उलटं लिहिलेलं आहे. ओके, सो आता काय होणार? डिऑक्सिडेटेड ब्लड आहे, ज्या ब्लडला आता परत कुठे पोहोचायचं आहे? हार्ट मध्ये पोहोचायचं आहे. आणि हार्टच्या कोणत्या चेंबर मध्ये पोहोचायचं आहे? याला हार्टच्या राईट ऑरिकल मध्ये पोहोचायचं आहे थ्रू द वेना कावा. ओके, वेना कावा हे सगळे वर्ड्स हे सगळं आपल्याला परत सर्क्युलेशन मध्ये येणार. सुपेरियर वेना कावा अँड इन्फेरियर वेना कावा. ओके, सुपेरियर अँड इन्फेरियर. सुपेरियर आपला अपर मोस्ट बॉडी पार्ट जे आहे त्याचं डिऑक्सिडेटेड ब्लड आपल्या हार्ट पर्यंत पोहोचवतात आणि इन्फेरियर जे आहे ते लोअर मोस्ट बॉडी पार्टचं डिऑक्सिडेटेड ब्लड आपल्या हार्ट पर्यंत पोहोचतात. कुठल्या चेंबर मध्ये? राईट ऑरिकल मध्ये. आणि हा असा सिक्वेन्स दाखवायचा होता म्हणून हे चेंबर आपण असे प्रेझेंट केले आहे. देन हियर फ्रॉम राईट ऑरिकल टू राईट वेंट्रिकल. अगेन सेम जसे इथे राईट लेफ्ट ऑरिकल मधून लेफ्ट वेंट्रिकल मध्ये गेलं तसंच राईट
What the blood? Deoxygenated blood. Kasha through the vena cava. And again from the right ventricle through the pulmonary artery, that blood is again transported towards the lung. Okay, so this is circulation किंवा circulation along with the respiration. ह्या दोन सिस्टीम आपण एक म्हणू की त्या मिक्सअप किंवा त्या कशा प्रकारे एकत्रितपणे काम करतात. टुगेदरली दे वर्क टुगेदर फॉर द एफिशिएंट फंक्शन. सो नाउ वी आर व्हाट हॅपन. आणि हा सिक्वेन्स एकदा जर तुमच्या लक्षात राहिला तर तुम्हाला मेकॅनिझम काय एकदम तुम्ही असं बघितलं तर तुम्हाला खूप कन्फ्युजिंग वाटेल की काय सगळं व्हॅल्यूज दिलेले आहे आणि कुठे काय. पण जर तुम्ही सिक्वेन्सनी किंवा सिस्टमॅटिकली वन बाय वन ह्या सगळ्या टर्म्स क्लिअर केल्या तर तुम्हाला कुठेच काहीही अडचण जाणार नाही. सो फर्स्ट वन्स अगेन रिवाइज दिस. हा पॉइंट जर आणखी कन्फ्युज होत असेल तर परत एकदा बघा. हे काय होत आहे की इनहेल्ड एअर, जे एअर आपण इनहेल्ड करू, जे सध्या अल्व्हिओलापर्यंत पोहोचलेली नाही आहे, त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन कसे राहणार. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन 158 mm of Hg and partial pressure of carbon dioxide 0.3 mm of Hg. The units are again same, mm of Hg, mm of Hg. Okay, then when that air reach to the or towards the alveoli, the concentration is changed here. So partial pressure of oxygen, आता इथे PPO नाही लिहिलेला आहे, सिम्पली आपण PO2 लिहिलेला आहे. सो त्याचा आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, पार्शियल प्रेशर. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन 104 mm of Hg and partial pressure of CO2 40 mm of Hg. ठीक आहे. आणि हे का बरं रिड्यूस झालं, कारण आपले जे डेड स्पेस आहे, टिडल व्हॉल्यूम आहे, त्यानुसार आपले हे अल्व्हिओला पर्यंत पोहोचेपर्यंत हे पार्शियल प्रेशर रिड्यूस होते. देन व्हाट हॅपन, दिस डीऑक्सिडेटेड ब्लड. आता लंग मध्ये तुम्ही स्टार्ट कुठूनही करू शकता, पण आपण इथनं स्टार्ट केलं की आपल्या लंग मध्ये असणारं किंवा जे ब्लड आहे त्या ब्लड मध्ये जे ऑक्सिजनचं प्रमाण आहे ते कमी आहे, कारण ते ब्लड युटिलाइज झालेलं ब्लड आहे, त्यामध्ये ऑक्सिजन वापरलेला आहे. सो दॅट्स व्हाय द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इज 40 mm of Hg and partial pressure of carbon dioxide 46. ठीक आहे, कारण त्याला रिलीज व्हायचं आहे, तो टिश्यू मधून तो ब्लड मध्ये आलेला आहे. सो आता या लेवलला काय होणार, ऑक्सिजन डिफ्युजेस and carbon dioxide also diffuses but in the opposite direction. Partial pressure of alveolar air or the oxygen is more than the partial pressure of lung. So here the oxygen diffuses from higher to lower. म्हणून alveoli मध्ये असणारा जे ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन काय होणार इथे ब्लड मध्ये. At the same time the carbon dioxide again from higher to lower. ठीक आहे, लंग मध्ये असणारं जे ब्लड आहे त्यामध्ये असणारं जे एअर आहे त्यामध्ये असणारं जे कार्बन डायऑक्साइड त्या ब्लड मधलं ते कुठे डिफ्यूज होणार, ते अल्व्हिओलाई मध्ये डिफ्यूज होणार, कारण की कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, हे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, पार्शियल प्रेशर कमी आहे, जास्त आहे. Then now this blood is deoxygenated and that transport or convert into the oxygenated blood because the percentage of oxygen is increased here. So partial pressure of oxygen is now 95 mm of Hg and partial pressure of carbon dioxide 40 mm of Hg. Proportion concentration of oxygen increases and carbon dioxide reduces or decreases, and that's why this kind of blood is known as the oxygenated blood. Now this oxygenated blood through the pulmonary vein transport towards the heart again. Which chamber? The left auricle and left ventricle. First of all through the pulmonary vein enter into the left auricle. ठीक आहे, oxygenated blood आपल्या लेफ्ट ऑरिकल मध्ये जाणार. फ्रॉम द लेफ्ट ऑरिकल टू द लेफ्ट वेंट्रिकल ते कसं होणार ते सर्क्युलेशन मध्ये बघू आपण. देन नाउ दिस ब्लड इज ऑक्सिडेटेड अँड रेडी फॉर द टिश्यू. आता हे जे ब्लड आहे हे ऑक्सिजन आपल्या टिश्यूला सप्लाय करण्यासाठी रेडी आहे. सो दॅट ब्लड थ्रू द अओर्टा ट्रान्सपोर्ट टुवर्ड द डिफरंट बॉडी पार्ट. सो नाउ हियर व्हाट हॅपन, the same concentration here because it is again the oxygenated blood, so the partial pressure of oxygen 95 mm of Hg and partial pressure of carbon dioxide 40 mm of Hg. Again same process happened here. The oxygen or both the gases, oxygen and carbon dioxide, diffuses from higher to lower, from higher to lower. ठीक आहे, दोन्ही अपोजिट होणार. इथनं ऑक्सिजनचं जास्त आहे, इथं ऑक्सिजनचं कमी आहे, सो हायर टू लोअर. म्हणजे आपल्या ब्लड मधनं ऑक्सिजन कुठे डिफ्यूज झालेला आहे, आपल्या टिश्यूज मध्ये डिफ्यूज झालेला आहे. ॲट द सेम टाइम सायमल्टेनियसली द टिश्यू रिलीज द कार्बन डायऑक्साइड बिकॉज दॅट इज द वेस्ट मटेरियल. सो नाउ अगेन फ्रॉम हायर टू लोअर. इथे कॉन्सन्ट्रेशन कार्बन डायऑक्साइडचं जास्त आहे कारण टिश्यूने ते रिलीज केले
टिश्यूला त्याची गरज नाही आहे ॲज अ वेस्ट मटेरियल म्हणून त्याला ते बाहेर काढायचं. सो आता तिथनं लंग्स मधलं जे ब्लड आहे किंवा त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, सो हायर टू लोअर डिफ्यूज. नाव this blood, again the partial pressure of oxygen is less and partial pressure of carbon dioxide is more. That's why this kind of blood is known as the again deoxygenated blood or the foul blood. So deoxygenated blood again for the process of oxygenation transport towards the heart. हार्ट थ्रूच त्याला लंग मध्ये जावं लागेल, डिरेक्टली ते लंग मध्ये नाही जाऊ शकणार. सो ऑक्सिजनेशनची प्रोसेस जरी लंग मध्ये होत असेल तरी त्याला थ्रू द हार्ट जावं लागणार आहे. So the deoxygenated blood first of all through the vena cava, both the vena cava, superior and inferior vena cava, release or transport toward the right auricle, from the right auricle to the right ventricle, and from the right ventricle through the pulmonary trunk by reaching the pulmonary arteries towards the lungs. Okay, and in this way continuously the exchange of gases, carbon dioxide and oxygen is carried out at both the level, at lung level and at the tissue level. This kind of exchange is known as the external respiration किंवा exchange, and here known as the internal respiration. Okay, so the exam मध्ये तुम्हाला क्वेश्चन किंवा मेकॅनिझम ऑफ एक्सटर्नल अँड इंटरनल रेस्पिरेशन असं जरी आलं तरी सुद्धा आपल्याला सेम मेकॅनिझम आहे ॲट द लंग लेवल अँड ॲट द टिश्यू लेवल. ओके, सो त्याच्या आता जो नेक्स्ट पार्ट आहे किंवा इथे मेकॅनिझम आपलं एंड झालेलं आहे, पण रिलेटेड किंवा नर्वस कॉर्डिनेशन जे आहे म्हणजे ही सगळी जी प्रोसेस होत आहे त्याला माहिती आहे की आपल्या ज्या सर्व सिस्टीम्स आहेत त्या सगळ्या सिस्टीम्सला ब्रेन एक कंट्रोल करतो किंवा ब्रेन एक कंट्रोलिंग डिव्हाइस आपण त्याला म्हणतो. सो ते जे कंट्रोलिंग मेकॅनिझम आहे किंवा ही सगळी प्रोसेस आपल्याला माहिती आहे की स्मूथली होत आहे सगळं, पण त्यासाठी जे सिग्नल्स आपल्या ब्रेनकडनं मिळणार आहेत किंवा ब्रेनमध्ये असे कुठले सेंटर्स आहेत की जे याला कंट्रोल करत आहेत, तर ते सगळं आपण त्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. ओके, सो तुम्ही शांततेने हा व्हिडिओ बघा आणि हे सगळे नोट्स आणि बेसिकली किंवा तुम्ही एक प्रयत्न करा की हे जे डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन आहे किंवा डायग्रामॅटिक हे जे तुम्हाला मी अगदी सोप्या भाषेमध्ये किंवा सहज समजावं म्हणून हे सर्क्युलेशन आणि बघा हे जे आहे हार्टचा पोर्शन आहे आणि हा जो पोर्शन आहे इथला याला पण आपण थोडं डिवाइड करून घेऊ. हा जो पोर्शन आहे हा पोर्शन कशाचा आहे, हा पोर्शन आपला लंग्सचा आहे. सो हे सगळं कुठे होत आहे, हे लंग मध्ये होणारी प्रोसेस आहे आणि तुम्ही नोट करत नाही, खूप जास्त हे होणार ते, पण तुम्ही ते लिहिताना फॉर युअर कन्व्हिनियन्स हे तुम्ही नोट करून ठेवू शकता. हे लंग्स मध्ये होत आहे, हे सुद्धा लंग्स मध्ये होत आहे आणि याचा कॉन्टॅक्ट कुठे आहे, याचा कॉन्टॅक्ट हार्टमध्ये किंवा हार्टमध्ये जी थ्रू जाणार किंवा हार्टमध्ये आपण आपलं डबल सर्क्युलेशन म्हणतो किंवा दोनदा ते जे ब्लड आहे डिऑक्सिडेटेड अँड ऑल्सो ऑक्सिडेटेड, both kind of blood is entered inside the heart twice. That's known as the double circulation. तो काय कन्सेप्ट आहे तो सर्क्युलेशन मध्ये आपण बघणार. सो त्यानुसार आपण हे सर्क्युलेशन अँड रेस्पिरेशन याचं जे जम्बलिंग आहे किंवा हे कशा प्रकारे एकत्रित फंक्शन त्याचं कॅरी करतात ते आपण बघितलं. ओके, सो त्याच्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण त्याचं नर्वस कॉर्डिनेशन बघणार आहोत की हे मेकॅनिझम कॅरी होण्यासाठी आपल्या ब्रेनमधनं सिग्नल्स कसे पास होतात, आपल्या ब्रेनमध्ये कुठले सेंटर आहे, इथे याला कोण रिसीव्ह करतं, हे सगळं मेकॅनिझम आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघू. ओके, आणि हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ॲज अ हायर वेटेज हा तुम्हाला एक्झाममध्ये घेऊ शकतो प्रिपरेशन प्रॉपरली.